नमस्कार मंडळी, प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. मिहिरला लग्नात आलेलं बघून मुक्ताला खूप राग आलेला असतो आणि मुक्ता सागरला जाब विचारत असते की हा मिहिर इथे काय करतोय आणि तो इथे कसा काय आला. तेव्हा सागर सांगतो की पोलिसांनी मिहिरला सोडवलंय कारण मिहिर हा निर्दोष आहे आणि पोलिसांनी सुद्धा हे सिद्ध केलंय. कारण हा जो गुन्हा ज्याने केला होता, ज्याने मिहिकाचा व्हिडिओ व्हायरल केला होता, तो माणूस स्वतः पोलिसांपुढे आलाय आणि जो खरा आरोपी आहे तो आता जेलमध्ये, त्यामुळे पोलिसांनी मिहिरला सोडून दिलं. मुक्ता म्हणत असते की असं कसं कोणी स्वतःचा गुन्हा कबूल करेल, मला माहिती आहे हे सगळं तुम्ही मुद्दाम करताय. सागर म्हणत असतो की तुम्हाला विश्वास ठेवायचा तर ठेवा, नाही तर नका ठेवू, परंतु मिहिरकडे आता इथून पुढे आरोपी म्हणून बघायचं नाही. लकी मनात विचार करत असतो की चला, याचा अर्थ माझ्यावर कोणाला संशय येणार नाही, म्हणजे मी वाचलो. तर मिहिर घरी परत आल्यामुळे इंद्रासुद्धा आता मिहिरचे दृश्य काढत असतात की चला आपल्याला आता सागरची वरात काढायची आहे. मिहिर म्हणतो की पोलिसांनी माझी जेवढी वरात काढली तेवढी बस झाली. बापू म्हणतात की परंतु हे सगळं झालं कसं काय, म्हणजे तू कसा काय सुटला. तेव्हा मिहिर सांगतो की तिथे एक मुलगा आला होता, जेमतेम आपल्या लकीच्याच वयाचा होता आणि तो म्हणाला की हा गुन्हा मी केलाय, म्हणून पोलिसांनी मला सोडून दिला आणि त्याला पकडलं. इंद्रा म्हणत असते की देवीचे खरंच खूप उपकार आहेत. खरं तर तू पटकन सागरला इथे घेऊन आला, वेळेवर इथं तू सागरला आणलंस, त्यामुळे खूप बरं झालं, नाहीतर त्या 101 वालीचे मला पाय पकडावे लागले असते. खरं तर असं वाटतंय की सगळी संपत्ती तुझ्यावर ओवाळून टाकावी, कारण आज तुझ्यामुळे माझी इज्जत वाचली आहे. तो की खरं तर दादूस मला रात्री भेटायला आला होता आणि त्याचाच गाडीत झोपून गेला होता. त्याची झोपच झाली नव्हती म्हणून तो गाडीतच होता आणि माझं लक्ष गेलं आणि मी त्याला घेऊन आलो. मिहिरला बघून मयुरेशला मात्र खूप राग आलेला असतो आणि तो त्याला बघून तिथून निघून जातो. तर मिहिर पुरुषोत्तमला म्हणत असतो की मला माहिती आहे काका, मी इथे आल्यामुळे तुम्हाला कोणालाच आनंद झाला नाहीये. तुम्हाला जर असं वाटत असेल की मी कुठल्या कार्यक्रमात सहभागी होऊ नये तर तसं मला सांगा, मी परत नाही येणार कार्यक्रमात. पुरुषोत्तम म्हणत असतो की मिहिर तू काळजी करू नकोस, मी माझ्या घरच्यांना समजवेल, परंतु तू तुझ्या भावाच्या कार्यात हजर राहा. इंद्रा म्हणत असते की मिहिर तू जरा थोडंसं खाऊन घे बरं. मिहिर जेवायला जातो तेव्हा पुरुषोत्तम आणि बापू एकमेकांना कॉंग्रॅच्युलेट करत असतात की शेवटी आपल्या मुलांचा साखरपुडा आपण करूनच दाखवला. तितक्यातच तिथे मंजिरी येते आणि म्हणते की बाबा आणि काका चला बरं, आपल्याला लग्नाचा मुहूर्त काढायचा आहे. तर लग्नाचा मुहूर्त आता निघणार असतो. दोन्हीही कुटुंब तिथं हजर असतात, गुरुजीसुद्धा असतात. माधवी पुरूला म्हणत असते की पुरू, घरच्या देवाणघेवणीचं बोलणं होणार आहे ना, मग गुरुजी कशाला हवे तिथे. आता हे गुरुजी अजून काय काय करायला लावणार आहे काय माहिती. गुरुजी विचारतात की गोखले कुटुंब आणि कोळी कुटुंब, तुम्हाला काही अटी वगैरे आहेत का. बापू म्हणतात की नाही, आमची काहीही अट नाही आणि आमची काहीही हरकत नाही आहे. गुरुजी गोखलेंना विचारतात की काय तुमचं देवाणघेवणीचं काय आहे, तुम्हाला काही देवाणघेवाण करायची आहे का. तर माधवी म्हणते की देवाणघेवणीचा कुठं प्रश्न येतो, आमची एवढी सुंदर सुशील शिकलेली मुलगी आम्ही त्यांच्या घरामध्ये देतोय, हीच खूप मोठी गोष्ट आहे. इंद्रा म्हणते की मग माझा एवढा शिकलेला मोठा पोरगा मी तुझ्या घरात जावई म्हणून देते, त्याचं काय. माधवी म्हणते की मग नवरी मुलगी लग्नानंतर कुठे राहणार आहे. इंद्रा म्हणते की कुठे राहणार म्हणजे आमच्याच घरी राहणार ती. आमच्या घरात खूप खोल्या आहेत, आम्ही तिला एक रूम देऊ. गुरुजी विचारतात की आता पत्ता काय लिहायचा इथे. तर इंद्रा म्हणते की 101च्या ऐवजी 102 करा, आम्ही तिथेच राहतो. गुरुजी दोन्हीही कुटुंबांना विचारतात की तुम्हाला अजून काही बोलायचं आहे का. तेव्हा बापू गोखलेंना म्हणतात की आम्हाला फक्त तुमची मुलगी आमच्या घरात सून म्हणून हवी आहे, बाकी काही नाही. माधवी म्हणत असते की माझी तर फक्त एवढीच इच्छा आहे की आमची मुलगी तुमच्या घरात सून म्हणून येते. तुम्ही तिला आई म्हणून प्रेम द्यावं आणि ती एक डॉक्टर आहे त्यामुळे तिला तिचं काम करू द्यावं. इंद्रा म्हणते की आम्ही तिला अजिबात घरामध्ये बसवणार नाही, तिला तिचं काम करू द्या, शेवटी तिचा पगार झाल्यावर ती आम्हालाच गिफ्ट आणून देईन. माधवी म्हणते की बरं चला, तुम्ही आता तिचं शिक्षण पूर्ण करण्यासाठी तिला संधी देताय, ही तर चांगलीच गोष्ट झाली, तसंच तिला शांतता सुद्धा द्या. इंद्रा म्हणते की तिला आमच्या घरामध्ये शांतताही भेटेल आणि शिक्षण तिचं पूर्ण करण्याची तिला पूर्ण मुभा आहे. तीही डॉक्टर असेल आणि तिला म्हणावं माझ्या सईला सुद्धा शिकव आणि तिलाही तुझ्यासारखं दातांचा डॉक्टर बनव. गुरुजी म्हणतात की अजून काही बोलायचं आहे का तुम्हाला. तेव्हा माधवी आता हात जोडून म्हणते की खरं तर मला एवढंच बोलायचं आहे की तुम्हाला सुद्धा 2 मुली आहेत, तुम्ही तुमच्या 2 मुलींना एवढं प्रेम केलं आहे, तसंच माझ्या मुलीलाही प्रेम करा, मुलीसारखं जपा. काही चुकलं माकलं तर तिला माफ करून टाका. तर इंद्रा म्हणते की सासवांना उगाचच बदनाम करून टाकले, तीही माझ्या मुलीसारखी आहे, माझे मुलं बाळे जे खातील तेच ती खाणार आहे. माधवी उभी राहते, कानांना हात लावते आणि म्हणते की नाही, माझी मुक्ता अजिबात नॉनव्हेज खाणार नाही. बापू म्हणतात की हो तसं नव्हतं म्हणायचं, तिला फक्त एवढंच म्हणायचं होतं की आमचे मुलं जसं चांगलं चुंगलं खातात तसं तीही खाईल.
गुरुजी म्हणतात की चला चांगली गोष्ट झाली, आता लग्न होईपर्यंत कोणीही मद्यपान करायचं नाही किंवा कोणीही मांसाहार करायचा नाही. मामा म्हणत असतात की जर लग्नामध्ये दारू नाही, चिकन नाही, तर आम्ही कसं काय ते लग्न सेलिब्रेट करायचं. बापू महादेव काकांना शांत करतात. तर गुरुजी आता त्यांचं काम करून तिथून निघून गेलेले असतात. बापू आणि पुरू एकमेकांना म्हणत असतात की आपण पहिल्यांदा एकमेकांचे शेजारी होतो, त्यानंतर दोघंही एकमेकांचे चांगले मित्र झालो आणि त्यानंतर आता दोघंही एकमेकांचे व्याही झालोत. अभिनंदन. इंद्रा आणि माधवीसुद्धा एकमेकींची गळाभेट घेत असतात. दोघीही भेटत असतात. सर्वजण खूप आनंदी असतात. परंतु मुक्ता आणि सागर मात्र एकमेकांकडे खुन्नस नजरेने बघत असतात. तर आता लग्नाची तयारी सुरू झालेली असते. पुरुषोत्तम 2 दिवस केळकरांकडून जेवण मागवतो. तर माधवी म्हणते की चक्क तू 2 दिवस केळकरांकडून जेवण मागवलंय. तर पुरुषोत्तम म्हणतो की हो, मग मुलीची आई आहे, मुलीच्या आईला थोडा आराम नको लग्नामध्ये. तर माधवी म्हणत असते की खरंच माझ्या नवऱ्यासारखा नवरा अगदी सगळ्यांना मिळो. तर मंजिरी आणि मिहिका दोघीही डान्सची प्रॅक्टिस करत असतात आणि त्याचा आवाज येत असतो. त्यामुळे माधवी म्हणत झाला हा 102 वाल्यांचा पुन्हा धांगडधिंगा सुरू झाला. अगं बाई, 102 वाल्यांचा नाही धांगडधिंगा, तर मिहिका आणि मंजिरी दोघीजणी डान्स करताय. तर माधवी आता त्यांच्याजवळ गेलेली असते. माधवी म्हणत असते की अगं मंजिरी, काय चाललंय तुझं, तू तरी मला मदत कर. तेव्हा मंजिरी म्हणते की आई, मी नाही करणार हा मदत, कारण माझ्या लग्नाच्या वेळी मी काय डान्स वगैरे केला नाही, मी नवरी होते आणि आता तरी मला माझी हौस पूर्ण करू देत, मला आता माझी एवढी तरी हौस पूर्ण करू दे. माधवी म्हणते की चला ठीक आहे, करा तुम्ही डान्स, परंतु त्या 102 वाल्यांसारखा धांगडधिंगा करू नका आणि तशा गाण्यांवर डान्स करू नका, चांगल्या गाण्यांवर डान्स करा. पुरुषोत्तम म्हणतो की बरं माधवी, तू त्यांना एखादं गाणं लावून दाखव बरं. तर माधवी तिचं गाणं प्ले करते आणि एक शास्त्रीय संगीत ती लावते आणि तुम्ही याच गाण्यावर डान्स करायचा. आणि मी 102 वाल्यांना सुद्धा सांगणार आहे की लग्नामध्ये फक्त हीच गाणी वाजणार आहे आणि ह्याच गाण्यांवर डान्स झाला पाहिजे. तर पुरू काका मागून म्हणत असतात की आता लग्नामध्ये 102 वाल्यांचं काही खरं नाही. तर इकडे हर्षवर्धन फोनवर बोलत असतो. फोन ठेवल्यावर तो सावनीला म्हणत असतो की आज माझी महत्त्वाची एक मीटिंग आहे आणि तू सुद्धा मला मीटिंगमध्ये यायला हवी आहे. त्यावर सावनी म्हणते की खरं तर आज माई आल्या नाही आहेत ना, त्यामुळे सईसोबत कोणीच नाही आहे, तर मी घरीच थांबते, मला नाही यायला जमणार मीटिंगमध्ये. तेव्हा हर्ष तिला म्हणत असतो की नाही तुला यावंच लागेल, कारण आपले खूप महत्त्वाचे क्लायंट आहेत ते. तितक्यातच तिला मुक्ताचा फोन येतो. मुक्ता म्हणते की आज माझी मेहंदी आहे, तर सई माझ्या मेहंदीला येऊ शकते का. तर मुक्ता म्हणते की हो, तुझ्या मेहंदीला सई येणार नाही असं कसं होईल, सई नक्की येणार. मुक्ताला ती कॉंग्रॅच्युलेट करते आणि सई आता मेहंदीला येणार, त्यामुळे मुक्तासुद्धा खूप हॅपी असते. आणि मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे सई मेहंदीसाठी आलेली असते, तिच्या डोळ्यामध्ये पाणी असतं. मुक्ता तिला विचारते की काय झालं सई. तेव्हा सई म्हणते की आई हा शब्द ऐकल्यावर मुक्ताला खूप आनंद होतो आणि खूप भरून येतं. मुक्ता तिला विचारते की तू खरंच मला आई म्हणून हाक मारलीस. सई म्हणते की हो मुक्ता आई, तू आता माझ्या पप्पासोबत लग्न करतीयस ना, मग तू माझी आईच झाली. मुक्ताला हे ऐकून खूप आनंद झालेला असतो. मुक्ता लगेचच सईला मिठी मारते आणि जेव्हा सागर हे सर्व बघतो तेव्हा त्यालाही खूप आनंद होतो आणि त्याचेही डोळे भरून येतात. खरं तर हा खूप इमोशनल सीन दाखवला आहे. मुक्ताला हेच तर हवं असतं आणि यासाठीच तर तिने लग्न केलेलं असतं आणि तिला असं वाटत असतं की खरं तर तिच्या लग्नाचं खरंच चीज झालं आहे. तर मित्रांनो, असेच प्रेमाची गोष्ट या मालिकेचे डेली अपडेट बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हा भाग तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.